हे काय दिसतं का इथनं गळायला लागले. आणि हे सगळं खोललं होतं बरं का. आणि आपली गाडी सर्व्हिसिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे आता. नमस्कार मित्रांनो, भटकंती विथ सॅमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पहिल्यांदाच युट्यूबसाठी व्हिडिओ बनवतोय. एवढं अजून कॅमेऱ्याची सवय नाही, त्याच्यामुळे बोलताना काय गडबड वगैरे झाली तर तुम्ही समजून घ्या थोडं. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सकाळचे 8:30 वाजले आणि आज आपल्याला जायचे आपली ही सुझुकी बर्गमॅन 125च्या सर्व्हिसिंगला. हिची सर्व्हिसिंग आलेली आहे, त्यामुळे आज हिला सर्व्हिसिंग करायला घेऊन जायचं. आपण जिकडे पण जातो ह्याच गाडीवर जातो. हे बघा, हे महाराजांचा फोटो आहे, खाली नंबर प्लेट आहे. ही गाडी आपण सेकंड हँड घेतलेली आहे. ही 2019 मॉडेल आहे, पण आपण घेतलंय 2024 मध्ये. गाडी कंडिशन टकाटक आहे एकदम, गाडीला काही सुद्धा अडचण नाही, बघू शकताय. आणि आज हिला घेऊन जायचं आपल्याला सर्व्हिसिंगला. ओके, आपल्या मित्राचंच गॅरेज आहे. आता मी आहे नवी पेठेत आणि नवी पेठेतनं आपल्याला जायचंय मुंडवाला. मुंडव्यामध्ये मित्राचं गॅरेज आहे, तर तिकडे जाऊन आपल्याला त्याच्याकडे जाऊन सर्व्हिसिंग करायचं. त्याला सांगितलं फोन करून येतोय म्हणून. तर जास्त वेळ न घालवता आपण निघूयात. आणि 15 किलोमीटरचा प्रवास करून आपण फायनली पोहोचलेलो आहे मांजरीला. समृद्धी ऑटोमोबाईल टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे आणि आता लवकरच सर्व्हिसिंगला सुरुवात होईल. आता सर्व्हिसिंग करायची म्हणून वॉशिंग केलेली आहे. पुढच्या चाकाचं ऑइल सेल गेलेलं आहे, तिथून ऑइल बाहेर येते. हे काय दिसतं का इथनं गळायला लागले. कारण म्हणलं घाण असल्यावर ओळखू यायचं नाही म्हणून वॉशिंग करून आणली. ही नाही निघत आता, तिला पॅक झाले. त्याला सोडा टाकून पॅक केले. पुढच्या मडगाडला क्रॅक गेलं होतं, ते सोडा टाकून तिला पॅक करून दिले. सर्व्हिसिंगला सुरुवात झालेली आहे. कार्बोरेटर कॉलेज चालू आहे. आणि हे सगळं खोललं होतं बरं का दिवशी. सर्व्हिसिंग खोलतो ना आपण. हां सर्व्हिसिंग खोलतो का आपण हे? बघा, पेट्रोलचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे तरी हात धुवायला पेट्रोल वापरायला लागेल. म्हणजे ह्याला काय म्हणावं काय आता, तुम्हीच सांगा. कंटेंट मित्रांनो, गाडी सर्व्हिसिंग करताना कार्बोरेटर क्लीन होणं लय गरजेचं आहे. जर ते जर नाही नीट क्लीन झालं तर गाडी सारखीच बंद पडते. आता एकदा गाडी बंद पडली म्हणून मी बाहेर एका ठिकाणी खोलली होती, तर त्यांनी कार्बोरेटरच नीट साफ नव्हतं केलं. त्यामुळे माझी गाडी सारखी 2-3 वेळा बंद पडली होती. आणि कार्बोरेटर नीट साफ झालं की इंजिनचा रिस्पॉन्स वाढतो आणि स्टार्ट लवकर होते. तरी एवढं घाण नाही ना. आपलं साफ करतो. 1-2 काय होतं माहिती आहे का? नाही नाही, म्हणजे 1-2 वेळेस मी खोललं होतं तेव्हा घाण लय निघालं. त्यामुळे म्हणलं आता एवढं घाण दिसत नाही. आता पुढचं ब्रेक पॅड खोलायला चालू आहे. ब्रेक पॅड खोलायचं, दोन्ही शॉक ऑब्झर काढायचे, आतमधलं जुनं ऑइल काढायचं, नवीन ऑइल टाकायचं आणि परत क्लीन करून बसायचं. पुढचे ब्रेक पॅड बघा बरं का, पुढचा ब्रेक जरा कमी लागते. कमी लागतं म्हणजे ब्रेक लयच कमी लागतं. जरा घासून व्यवस्थित त्याला बसवलं लागतं. ते काढलेले शॉक ऑब्झर खोलायचे, आतमधले स्प्रिंग बाहेर काढायची, ऑइल वगैरे काढलेलं ओतून द्यायचं. हे बघा, ही स्प्रिंग काढली, त्यातलं ऑइल निघतं, ते ऑइल ओतून द्यायचं. आता यात ऑइल पण कमी झालं असं, ते ऑइल ओतून द्यायचं आणि परत आता नवीन भरायचं. हे बघा किती ऑइल निघालं. हा दुसऱ्या साईडचा शॉक ऑब्झर आहे. फक्त एकामधलं ऑइल चेंज करून जमत नाही. एकदा करायचं म्हणलं की दोन्ही साईडच्या एकदमच करावं लागतं.
एका बॉटलमध्ये दोन्ही शॉक होते का? शॉक ऑब्झरचं ऑइल बदलल्यावर रायडिंग कम्फर्ट आणि कंट्रोल दोन्ही पण चांगले होते. तर गाडी चालवायला स्मूथ. आता क्लीन करून आणि ऑइल भरून झालंय तर स्प्रिंग टाकायची आणि नट बोल्ट लावून परत दोन्ही शॉक ऑब्झर बसून टाकायचे. काम झालेलं आहे. काम करून जरा कंटाळा आलाय त्यामुळे मित्रानं समोश्याची पार्टी दिलेली आहे. ह्याच्यामुळे जरा काम करायला ऊर्जा येईल. आणि फायनली आपलं पुढचं सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे. आता सर्व्हिसिंग पण संपत झाली आहे. कुठला तर अशा प्रकारे आपल्या सर्व्हिसिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे. फक्त आता कार्बोरेटर बसायचं राहिलं ते आता खाली घ्यायची आणि कार्बोरेटर बसवून घ्यायचं. सगळे नट बोल्ट एकदा व्यवस्थित टाईट करून द्या बरं का. परत काय प्रॉब्लेम नको. लय गाडी वाजते परत. एकदम टकाटक काम झालं आता. तर एकंदरीत अनुभव खूप चांगला होता. समृद्धी ऑटोमोबाईलमध्ये सगळे स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत आणि सर्व्हिसिंगची कामंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतात. तुम्हाला तुमची गाडी स्वस्तात मस्त सर्व्हिसिंग करायची असेल तर समृद्धी ऑटोमोबाईलला नक्की विजिट करा. ॲड्रेस मी खाली दिलेला आहे तो नक्की बघा. चला ते का चलो का